तर आमच्या मॅडमचं ना इकडं हे करामध्ये काम चालू आहे. बॉटलमध्ये मस्त पाणी घेऊन खेळली आणि आम्ही समजतो की ही काय करते एवढं एकदम गुपचूप, काहीच साऊंड नाही आहे, काही नाही आहे. तर तिला कारण पाण्यात खेळायला खूप जास्त आवडतो तिला. तर ती रमली आहे तोपर्यंत म्हटलं की स्वयंपाक वगैरे करून घेऊया. आपण कसलं काय, तिला मागे यायचंच असतं आणि तिला वाटत असेल कशाला मम्मा काम करते, नुसतं घेऊन बसायला पाहिजे. तिच्या मागे आदू पण आली होती घ्यायला, पण तिला बिलकुल जायचं नव्हतं. कसं बसं पाठवलं आणि त्यानंतर ना हा रवा होता, मला भाजून ठेवायचा होता, कारण थोडंसं भाजून ठेवलं तर बरं पडतं, पटकन नाश्ता वगैरे बनवायला इझी जातं. असं ते करून घेतलं आणि त्यानंतर ना मॉर्निंगचं माझ्याकडे दही होता. तसंही मला काही स्वयंपाक बनवायचं नव्हतं, फक्त राईस बनवायचं होतं. तो मी आधी बनवला होता म्हणून इकडं मठ्ठा बनवून घेतला आणि दह्यावरची साय नव्हती काढलेली म्हणून छान असं लोणीदार आपला मठ्ठा तयार आहे. सो जेवण वगैरे करायचा होता, तर त्या आधी मनूला मस्त खाऊन वगैरे घालून घेतलं आणि त्यानंतर आम्ही पण सगळ्यांनी छान जेवण वगैरे करून घेतलो. सो त्यानंतर ना वेळ उरला होता माझ्याकडे खूप जास्त आणि तसंही म्हणून काय एवढ्या लवकर झोपणार पण नाही, म्हणून एक्स्ट्राची 1-2 कामे होती ती करून घेऊया म्हटलं. मसाल्याचा डब्बा ना खूप खराब पण झाला होता आणि त्यातले मसाले जे काही आहेत ना ते पण संपले होते, म्हणून तो खाली वगैरे करून घेऊन ना व्यवस्थित धुवून त्याला पुसून ड्राय करून घेतला पूर्णपणे आणि जे जे काही आहेत ना ते मसाले वगैरे घालून भरून ठेवून दिला. आणि असंच ना नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूबला आणखीन इन्स्टा पेजला फॉलो करा. तसंच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. सो परत भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.